की छत्रपती शिवाजी महाराज की सर्व सोनाळेपाडा ग्रामस्थ मंडळ, येथील सर्व महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, सर्वांना मी सर्वात आधी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी भारतातल्या अतिशय महान व्यक्तिमत्वाबद्दल, की ज्यांच्याशिवाय हिंदुस्थान राहिला नसता आणि आपण कदाचित प्रभू श्रीरामचंद्राच्या श्रीकृष्णाच्या मंदिरात जाण्यासाठी हिंदू राहिलो नसतो, ज्यांच्यामुळे आपली मंदिरं सुरक्षित आहेत, अशा छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी मागच्या वर्षी मला अनगावला संधी मिळाली होती आणि यावर्षी संतोष भोईर यांनी काल किंवा परवा फोन केला आणि काल निश्चित झालं की या ठिकाणी व्याख्यान द्यायचंय. तर तुमचे सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत नाही खरं तर असा व्यक्ती आपल्याला सापडणं कठीण आहे. आपल्याला इयत्ता 4थीचं पुस्तक अजून स्मरतं की त्याच्यावरचं ते प्रतापगडाचं चित्र, घोड्यावरचे छत्रपती शिवराय आणि त्यांचे साथी, आणि मग सगळं अफजल खानाचा कोथळा काढण्यापासून सगळ्या कथा आपल्या समोर तरळत जातात. परंतु या कथांमध्येच रमायचं की छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून काही शिकायचं. आज माझ्या व्याख्यानाचं एक छोटं व्याख्यान आहे, जास्त वेळ बोर करणार नाही, परंतु छोटं व्याख्यान आहे, छत्रपती शिवरायांपासून आपण काय शिकायचं. तर त्या दृष्टीने मी बोलणार आहे थोडंसं. सगळ्यात पहिले शिवरायांबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगता येईल की छत्रपती शिवरायांचे आपण 10 गुण घेऊया आणि त्यांच्याबद्दल चर्चा करत करत पुढे जाऊया. सगळ्यात पहिला छत्रपती शिवरायांचा गुण जर घेतला तर माणसांची निवड, माणसांची पारख, सिलेक्शन ऑफ द पर्सन्स. अगदी परफेक्ट पर्सन परफेक्ट कामासाठी त्यांनी निवडलेला आहे. म्हणजे कोंढाण्याच्या लढ्यासाठी कोणी जायला पाहिजे, किंवा आपल्याला विशाळगडाचा लढा जो आहे, पन्हाळगड विशाळगड, त्यासाठी कोण असायला पाहिजे, आपलं सगळं जे गुप्तहेर खातं आहे ते कोणी सांभाळायला हवं, आपलं सैन्याचं नेतृत्व कोणी करायला, असं प्रत्येक ठिकाणी योग्य माणूस त्यांनी निवडलाय. आणि माणसं निवडताना त्यांनी कुठल्याही जातीपातीचा विचार केला नाही. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जातीपातीतनं मुक्त केलं असेल ते महाराष्ट्राच्या संतांनी आणि छत्रपती शिवरायांनी. कारण की ज्ञानोबा राय असो, तुकोबा राय असो, ते तर शिकवण देतच गेले, पण खरं तुमची बुद्धी किती असली, धार्मिकता किती असली तरी जर समोरचा तलवारीच्या बळावर आपल्याशी लढत असेल तर मग आपल्याला त्याचा सामना तलवारीनेच करावा लागतो. आणि ते आध्यात्मिक बळ घेऊन छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी एक मोठा लढा उभारलेला. त्यांच्या लढ्याची थोडीशी पार्श्वभूमी जर पाहायला गेली आपण, म्हणजे जिजाऊ, त्यांची माता, त्यांच्यापासून ते सगळे शिकले. जिजाऊंचे वडील आणि 3 भाऊ कसे वारले माहिती आहेत का कोणाला? जिजाऊंच्या वडिलांची आदिलशहाने भर दरबारामध्ये त्यांच्या 3 मुलांचं हत्या केलेली. जिजाऊंचे वडील आणि त्यांचे 3 भाऊ आदिलशहाच्या दरबारात मृत्युमुखी पडलेले. दरबारामध्ये हत्या, फसवून अर्थातच, जाधव, लखुजी जाधव. आणि शिवरायांचा पुत्र अतिशय महान योद्धा, परंतु फसवणुकीने पुन्हा पकडलं गेलं, संभाजी महाराज, त्यांची अत्यंत क्रूर हत्या. आता बघा, शिवरायांच्या दोन्ही बाजूला बघा, त्यांच्या आधीची पिढी, सासरे आणि जिजाऊंचे भाऊ म्हणजे मामा म्हटले जातील, त्यांची ही हत्या होते. आणि त्यांच्या नंतरची लगेच पिढी म्हणजे त्यांचा स्वतःचा पुत्र, त्याची हत्या होते. आणि तरी जर आपण असं विधान करणार नसू की शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्या धर्माविरुद्ध नव्हता, तर मात्र ते आपण स्वतःच्या इतिहासाशी प्रार्थना करतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत आपण हे शिकतो की त्यांच्या सैन्यात एवढे हे समाजाचे, तेवढे सगळे हिंदू समाजाचे होते. दुसऱ्या धर्माचे जे होते ते पगारी होते, त्यांना मनसबदारी किंवा पैसे दिले होते, आणि 6 महिन्याच्या वर कोणी टिकलेला नाही. आणि गुगल करा, 6 माणसांच्या वर दुसरी नावं पण कोणी सांगू शकणार नाही. 30% 20% असं पण जाणतो. त्यांच्या स्वतःच्या परिवारावर एवढा मोठा आघात आहे नंतर पण आणि आधी पण, तर आपल्या महाराष्ट्रातल्या सामान्य परिवारावर किती मोठा आघात या अफगाण आक्रमण आहे, इराणी आक्रमण आहे, इराकी आक्रमण आहे, आपलं पठाणांचं आक्रमण आहे, आणि मोंगल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी अतिशय भयानक आक्रमणे केलेली आहेत.
जवळजवळ 300-350 वर्ष भारतातनं त्यांना फारसा प्रतिकार झाला नाही. कारण की आपण थोडे धार्मिक प्रवृत्तीचे, आपण सामाजिक प्रवृत्तीचे, आपण चांगल्या माणुसकीचे लोक आहोत. त्यामुळे आपण युद्ध, तलवारी वगैरे या गोष्टींमध्ये गेलो नाही. आणि तिकडनं जे आक्रमण आली, पठाणी आक्रमण आली, मुघलांची आक्रमण आली, किंवा इराणकडनं जे लोक आले, टोळ्या आल्या, ते मात्र पूर्ण तयारीनिशी लुटण्याच्याच हिशोबाने आले होते. पहिला लढा शिवरायांनी सुरू केला. शिवरायांची पहिली जी शपथ आहे, कितव्या वर्षी आठवतंय का? शिवरायांची तोरणागडावरची शपथ कितव्या वर्षी आहे? वयाच्या 14व्या वर्षी. 14 वर्षात आपण 10वीला पण नसतो आणि आपण मोबाईल गेम खेळण्यामध्ये मग्न असतो. 14व्या वर्षी म्हणजे 16व्या वर्षी तिकडे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे आणि 14व्या वर्षी इकडे आपल्या स्वराज्याची शपथ घेतली गेली. लहान वयात सुद्धा महान कार्याची सुरुवात करता येते. ज्ञानोबा आणि शिवराय आपल्याला दाखवून देतात. आणि एवढ्या 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी रांजाच्या पाटलाला शिक्षा आहे हातपाय तोडण्याची. आपल्याला वाटेल की मोठे राजे झालेले असतील वगैरे शिक्षा आहेत. स्त्रियांविरुद्धचा अत्याचार अजिबात सहन होणार नाही आणि केला गेला तर त्याला तात्काळ शिक्षा. बघा, आजच्या जमान्यात आपण पाहिलं तर किती वाईट गुन्हा केला तरी 10 वर्ष तो कोर्टात, छोट्या कोर्टात घालवतो, पुढचे 10 वर्ष मोठ्या कोर्टात घालवतो. शिवरायांचं राज्य, शिवशाही हे सर्वश्रेष्ठ राज्य का? लोककल्याणकारी राज्य का? तात्काळ शिक्षा आणि तात्काळ रिवॉर्ड. बक्षीस पण तात्काळ जर चांगलं कार्य केलं तर, आणि शिक्षा पण तात्काळ. हे छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या वैशिष्ट्याबद्दल आपण एवढी चर्चा केली की त्यांची लोकांची निवड चुकत नव्हती आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात आपण पाहिला. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे लिडरशिप, नेतृत्व गुण. नेता कसा असला पाहिजे? लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नेता स्वतः पुढे असला पाहिजे. आणि अतिशय भयानक युद्धांमध्ये छत्रपती शिवराय पुढे राहिलेले आहेत. 2 युद्धांचा थोडासा उल्लेख केला तर शाहिस्तेखानाची लाखभराची फौज पुणे आणि लाल महालाला वेढून बसली आणि 20-25 लोकांचं शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरायचंय. तिथे त्यांचं बालपण गेलं होतं म्हणून ते स्वतः शिरलेलं आहे. पण मी स्वतः जाईन ही जी प्रवृत्ती आहे, आजकाल आपण लीडर पाहतो दुसऱ्याला पुढे पाठवतात. नेत्यांची, मोठमोठ्या नेत्यांची मुलं घरी असतात किंवा परदेशात शिक्षणाला असतात आणि आपण त्यांच्यासाठी कार्यकर्ते म्हणून लढत असतो. हा नेता आपल्याला एकमेव असा मिळालाय की तो अतिशय कठीण संकटात प्रत्येक वेळेस स्वतः पुढे होते. आणि त्यामुळे शिवराय आपल्या प्रत्येक घराघरात आज 396 वर्ष झाले तरी त्यांची आपण पूजा करतो, आरती करतो, देवत्व प्रदान केलं जातं. तर असं हे असामान्य व्यक्तिमत्व, लीडरशिप क्वालिटी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस दिसते आपल्याला की अफजल खानाचा वध झालाय. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस पुन्हा एवढा भयानक सरदार, एवढं मोठं सैन्य घेऊन आलंय आणि म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची आयडिया, योजना, जे मुत्सद्दीगिरी म्हणतात ती किती जबरदस्त आहे की गडाच्या खाली गेलं तर प्रॉब्लेम आहे. निवड प्रतापगडाचीच केली कारण की बाहेर जावळीचं जंगल आहे, भयानक आहे. निवड प्रतापगडाच्या वरती केली. त्यांनी अफजल खानाला लिहिलं, आम्ही खाली येण्यास घाबरतो. खरं तर जे शिवराय आग्र्याला सुद्धा घाबरले नाहीत मुघलांना, औरंगजेबाला स्वतः, तर ते अफजल खानाला महाराष्ट्रात घाबरणार होते का? तर नाही. पण शिवरायांनी त्यांना बोलवलं वरती या गडावर. आणि आपण म्हणतो की त्यांच्यावर आधी हल्ला झाला आणि मग त्यांनी पुतळा काढला. काय घटनाक्रम झाला असेल माहिती नाही. वरती बोलवलं होतं मारण्यासाठीच. अगदी क्लिअर कट प्लॅन होता त्यांच्या डोक्यात की अफजल खानाने एवढे महाराष्ट्राची वाताहत केलेली आहे, आपण याला संपवायचंय. कारण की नुसतं आतमध्ये घटना घडत नव्हत्या. आतमध्ये जीवा महाला सारखा योद्धा घेतला, संभाजी कावजी सारखा योद्धा घेतला, परंतु बाहेर सगळीकडे की नगारे वाजले की बाहेरच्या लपलेल्या सैन्याने निघायचं आणि त्यांच्या सैन्याला कापायचं, ही तयारी होती. ही कशाची तयारी होती? अचानक सैन्य आलं कापलं. तयारीच होती की घातपात होणारच आहे, आपल्याला प्रति हल्ला करावाच लागणार आहे आणि एकदा प्रति हल्ला करायचा की ते इथून गेले नाही पाहिजे. तर अतिशय चाणाक्ष बुद्धी, अतिशय प्रीप्लॅन, अचानक काहीतरी घडलं आणि त्याला उत्तर दिलं, अशी शिवाजी महाराजांची कुठलीही मोहीम नव्हती. प्रीप्लॅन होती, तयारी होती आणि त्या तयारीनुसार तर ते करत असत. ही लिडरशिप क्वालिटी त्यांना आपल्याला दिसते.
टाइम मॅनेजमेंट. मी आजच्या संदर्भात देतोय, ते लिडरशिप क्वालिटी झाली, टाइम मॅनेजमेंट झालं. आजच्या संदर्भात आपण बोलू की टाइम मॅनेजमेंट. आपल्याला वेळेचं महत्व नसतं, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये वेळेला फार महत्व दिलेलं आहे की कशानंतर काय घडणार आहे. म्हणजे बाजीप्रभूंचा लढा किती वेळ चालू शकतो, विशाळगडावर किती वेळात पोहोचू शकतो, तिथून तोफांचा आवाज किती येऊ शकतो आणि किती सैन्य त्यांना तिथे प्रतिकार करू शकतं तेवढ्या वेळापर्यंत. प्रत्येक मोहिमा आपण शुभाशुभ पाळत बसतो. प्रत्येक मोहिमा बघा, वेळेचं महत्व पहा. अमावस्येच्या रात्री स्टार्ट करत असत शक्यतो, रिझन अंधार. टाइम मॅनेजमेंटच काळ की अमावस्या काय निवडायची, शुभाशुभ नाही तर अंधाराचा फायदा घेत शत्रूला गाठायचा. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट प्रत्येक मोहिमेमध्ये वेळेचं महत्व त्यांनी घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट गुरु असं पण म्हणता येईल त्यांना. मॅनेजमेंट अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट. एक मॅनेजमेंटचं त्यांच्या तुम्हाला उदाहरण सांगता येईल की औरंगजेबाने आग्र्याला त्यांना बोलवलं, दरबारात अपमान केला. ही कथा सगळ्यांना माहिती. मी जी कथा आहे ती नाही सांगत आहे, कथेच्या मागच्या त्यांच्या नियोजनाबद्दल चर्चा करतोय. दरबारात अपमान झाला, त्या ठिकाणी खूप मोठे म्हणजे स्वतः औरंगजेबाची बहीण बोलवण्यात आलेली होती. खूप मोठमोठे सरदार होते, राजपूत सरदार होते, अतिशय मोठमोठे राजे सगळे औरंगजेबाच्या दरबारात होते. आणि शिवाजी महाराजांचं वर्तन त्या लोकांना, आता औरंगजेबाची जी उद्रेगिरी करायची, त्यामुळे शिवाजी महाराजांचं वर्तन अपमानजनक आहे आणि त्यांना शिक्षा करा असं सगळे त्यांच्याबद्दल मागणी करत होते, औरंगजेबाच्या बहिणीचं. ही घटना घडल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी त्यांनी पुढच्या प्लॅनला सुरुवात केली की सुटका कशी करायची. मग अर्ज केलेले आहेत की माझे काही लोक परत पाठवून द्या, आजारपणाचं कारण वगैरे असे पुढे एक कारण येत गेले. परंतु हे सगळं करत असताना ते जे महत्वाचे 10-15 लोक दरबारात आले होते, जे शिवरायांना अटक करा, त्यांना शिक्षा करा सांगत होते, ते शिवरायांच्या बाजूने वळलेले होते. त्यांच्या बहिणीपासून, औरंगजेबाच्या बहिणीपासून सगळे शिवरायांच्या बाजूने वळले. मग 10-15 दिवसात नजर कैदेत असलेल्या शिवरायांनी नक्की काय केलं असेल, कुठल्या पद्धतीचं, एक तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वर्तन आणि त्यांचं वक्तृत्व याचा प्रभाव असेल. पुन्हा देवाणघेवाणीची, कारण त्या काळात कुणाला काहीतरी मिळेल तर ते लोक चेंज आपल्या बाजूने बदलतील, तर ती सुद्धा व्यवस्था आग्र्याला त्यांनी केलेली होती. म्हणजे पुन्हा आग्रा भेट सुद्धा पूर्ण नियोजनात होती की अचानक पेटाऱ्यात बसले आणि निसटले. हे 3री-4थीच्या मुलांसाठी इंटरेस्टिंग कथा म्हणून ठीक आहे, पण जेव्हा एक युद्ध कौशल्य म्हणून विचार करतो की ते किती मोठे होते. पुन्हा एक तुलना करायची झाली तर अनेक जण छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय महान योद्धा, त्यांच्या इतका लढवय्या योद्धा सापडणं कठीण आहे, परंतु शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. हे मी सांगतोय कशा स्वरूपात पहा की छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तिथे आग्र्याला होते, तिथून निसटले, आणि छत्रपती संभाजी महाराज मग ते लोकांनी खबर देऊन म्हणा की कशाने, परंतु महाराष्ट्रात शत्रूच्या हाती सापडले. तिथून निसटणारा व्यक्ती आणि इथे सापडणारा व्यक्ती याच्यात बेसावधपणा महाराजांच्या जीवनात अजिबात नव्हता, हे आपल्याला लक्षात घेता येईल. कुठेही संभाजी महाराजांना कमी नाही लेखायचं, पण शिवाजी महाराजांसारखं कोणीच नाही, त्यांचं नियोजनासारखं कोणीच नाही, हे आपल्याला नीट लक्षात घेता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने एक त्यांच्या कुठल्याही निवडीचं, बहिर्जी नाईक हे नाव ऐकलं असेल. बहिर्जी नाईक हा प्रत्येक त्यांची जी योजना असायची, प्रत्येक युद्ध असायचं, प्रत्येक कुठलेही एक तर लढा उभारायचा असेल, पहिले ते बहिर्जी नाईकला पाठवायचे. बहिर्जी नाईकची माणसं जायचे, गुप्तहेर खातं ज्यांचं जेवढं मजबूत तेवढं त्यांचं शासन मजबूत असं किंवा ते युद्ध नीतीमध्ये पुढे असं मानलं जात असतं. आणि भारतामध्ये सगळ्यात मजबूत, सगळ्यात उत्कृष्ट गुप्तहेर खातं ज्यांचं असेल ते बहिर्जी नाईक आहेत. आणि बहिर्जी नाईकांना अनेक अधिकार देण्यात आले होते, अनेक गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या होत्या, आणि ते प्रत्येक मोहिमेच्या आधी बित्तम बातमी असायची. म्हणजे शाहिस्तेखानावरच्या हल्ल्याच्या ते आतमध्ये किती लोक असणार आहेत, ते कुठल्या रूम मध्ये झोपणार आहेत, ही सगळी माहिती. किंवा सुरतेची लूट आहे आपण म्हणतो, अर्थात लूट ती स्वराज्यासाठी आहे. आपण लूट हा शब्द वापरला गेला, परंतु ती लूट स्वराज्यासाठी आहे आणि कोणाची